नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग प्रस्तुत ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत मी प्रशांत बिराजदार, सहाय्यक शिक्षक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा माध्यमिक मराठी शाळा, वेरावली अंधेरी पूर्व. तर सर्वात प्रथम मी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचा स्वागत करतोय आणि आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पाठ्यपुस्तकातील इयत्ता 9वीचा विषय प्रकरण 2 अंतर्गत कार्य आणि ऊर्जा पाहणार आहोत. या कार्य आणि ऊर्जेमध्ये आपण घटक पाहणार आहोत: ऊर्जा, ऊर्जेचे प्रकार आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी तुम्ही कार्य आणि ऊर्जा या पाठात कार्य म्हणजे काय, ज्यामध्ये कार्याची व्याख्या, शून्य कार्य, धन कार्य आणि ऋण कार्य यापूर्वीच्या तासिकेमध्ये शिकलेला आहात. तर आज आपण पुढील घटक पाहणार आहोत ऊर्जा संबंधित. चला तर सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला कल्पना असेलच की ऊर्जा म्हणल्या की त्याविषयी काय घडतं, नेमकं ऊर्जा आपल्याला प्राप्त होण्यासाठी काय आवश्यकता असतं. कधी आपल्या मनामध्ये असे प्रश्न पडले असेल की असं का घडतं. एक, ज्यामध्ये रोप लावलेली कुंडी अंधारात ठेवल्यानंतर रोप या ठिकाणी कोमेजून का जात असतील, असा प्रश्न आपल्याला पडले असतील की त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळेल की त्या रोपांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असतं, पण जेणेकरून अंधारात ठेवल्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात प्राप्त होत नाहीत. कालांतराने ते काय करतात, ते ऊर्जेचे रूपांतर करू शकत नाहीत आणि त्यामुळे रोपे कोमेजून जातात. तसेच दुसरं घटक आहे, उदाहरण आहे, घरामध्ये टेप अथवा टीव्हीचा आवाज आपण खूप वाढवल्यास घरातील भांडी हलतात. असा अनुभव प्रत्येक विद्यार्थ्यालाच आला असेल. गणपतीमध्ये वगैरे पाहतो आपण की ज्यावेळेस डॉल्बी साऊंड किंवा घरामध्ये सुद्धा टीव्ही अथवा टेप इतर माध्यमांच्या साहाय्याने जर त्या ठिकाणी ध्वनी म्हणजेच आवाजाची तीव्रता आपण वाढवल्यास काय होतं, घरातील भांडी काय होतात, हलायला सुरुवात होतं. असं का घडत असेल, तर याची निश्चितच उत्तर आहे ऊर्जा. तर ऊर्जेची व्याख्या आपण समजून घेण्यासाठी पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता, कोणत्याही पदार्थामध्ये कार्य करण्यासाठी असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. म्हणजे त्या पदार्थामध्ये कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असतं. यापूर्वीच्या पाठामध्ये आपण पाहिलेलं की कार्य कधी घडतं, कार्य कधी घडत नाही, कार्य धन कार्य कधी घडतो हे पाहिलेलं आहे. मग ते कार्य करण्यासाठी या ऊर्जेची आवश्यकता आपल्याला भासतं. म्हणजे याचा अर्थ काय, पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. आता कार्य आणि ऊर्जेची एकक मात्र सारखीच आहेत, ज्यामध्ये एसआय पद्धत आणि सीजीएस पद्धती म्हणतो. तर हे दोन पद्धती प्रामुख्याने आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकात पाहतो. एसआय पद्धती म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय पद्धत, ज्याला इंटरनॅशनल सिस्टीम असे म्हणतो, ती पद्धत आहे. आणि दुसरा सीजीएस, सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद ही एकक मोजण्याची पद्धती आहे. ज्यामध्ये एसआय पद्धतीमध्ये एकक जूल आहे आणि सीजीएस पद्धतीमध्ये एकक अर्ग आहे. कार्याची सुद्धा सारखेच आहे की एसआय पद्धतीमध्ये एकक जूल व सीजीएस पद्धतीमध्ये एकक अर्ग आहे. तर पुन्हा एकदा व्याख्या पाहतोय आपण की ऊर्जेची व्याख्या काय, तर पदार्थात असलेली, कोणत्याही पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची काय होय, ऊर्जा होय. आपल्याला कल्पना असेलच की ऊर्जा निसर्गात प्रामुख्याने विविध रूपात आढळतो. आपल्याला विविध रूप आहेत आणि सर्वात मुख्य ऊर्जेचे जे स्रोत आहे त्याला आपण सूर्य असे म्हणतो. सूर्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळू शकतं किंवा ऊर्जेचे मुख्य स्रोत आहे. तर आपण बघूया विविध प्रकार कोणकोणते आहे ऊर्जेचे. तर ऊर्जेचे विविध प्रकार पाहण्यासाठी ऊर्जेचे विविध रूप आहेत, ज्यामध्ये रासायनिक ऊर्जा, सौर ऊर्जा, अणु ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, पवन ऊर्जा, विद्युत ऊर्जा ही काही विविध रूपे आहेत. याही पलीकडे आणखी भरपूर प्रमाणात ऊर्जेचे विविध रूप आहेत. त्यापैकी आज आपण यांत्रिक ऊर्जेचे प्रकार आणि यांत्रिक ऊर्जा हे पाहणार आहोत. तर चला तर आपण यांत्रिक ऊर्जा काय पाहून घेऊया. तर यांत्रिक ऊर्जेचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक आहे गतिज ऊर्जा, दुसरा आहे स्थितीज ऊर्जा.
आपल्याला कल्पना असेलच की यांत्रिक ऊर्जेचे जे प्रकार आहेत गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला गतिज ऊर्जा म्हणजे काय हे पाहणार आहोत. गतिज ऊर्जा, गतिज ऊर्जेसाठी हे समजून घेण्यासाठी संकल्पना आपण बघणार आहोत. त्यासाठी एक उदाहरण आहे गतिज ऊर्जेचे उदाहरण, ज्यामध्ये आपल्या शेजारील चित्रामध्ये हे सर्वांच्या ओळखीचं चित्र आहे. आपल्याला सर्वांना आठवतं की क्रिकेटमध्ये ज्या वेळेस एखादा गोलंदाज चेंडू वेगवान टाकत असतो, मग त्या चेंडूला एखादा फलंदाज टोलवलं की ठीक आहे, जर नाही टोलवला, जो त्यांनी सोडला, तर काय होतं की वेगवान चेंडू काय होतो, स्टंपवर आदळतो. आपल्याला कल्पना असेलच, वेगवान चेंडू ज्यावेळेस स्टंपवर आदळतो. आता स्टंप या ठिकाणी काय आहे तर स्थिर आहे आणि चेंडू काय आहे तर गतिमान आहे, गतिशील आहे. तर ज्या वेळेस वेगवान चेंडू स्टंपवर आदळतो, मग आपल्याला असं आढळतं की स्थिर स्टंपवर आदळल्यानंतर त्या ठिकाणी स्टंप काय होतात, गतिमान होतात. म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जेचे रूपांतर काय होतं, गतिज ऊर्जा. म्हणजे स्थिर असलेली ऊर्जा हे गतिमान ऊर्जेमध्ये काय होतो, बदल होतो. मग या उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला कळतं. आणखीन एक उदाहरण बघणार आहोत आपण, गतिज ऊर्जेचे दुसरे उदाहरण. आता हे सर्वच विद्यार्थ्यांचे बऱ्यापैकी आवडीचे खेळ असतात. कॅरम आपण खेळत असतो. मग या कॅरम मध्ये काय होतं की कॅरम मध्ये जे सोंगटी असतात त्या सोंगटीला आपण स्ट्रायकरच्या माध्यमातून, जे पांढऱ्या रंगाची या ठिकाणी सोंगटी दिसतं त्या सोंगटीच्या माध्यमातून आपण काय करतो, कॅरमच्या सोंगटीला मारत असतो स्ट्रायकरच्या माध्यमातून. पण ज्या वेळेस स्ट्रायकरच्या माध्यमातून सोंगटीला मारल्यानंतर काय होतात, सोंगटी स्थिर असतं, म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी ऊर्जा असेलच, त्यालाच आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो. त्या स्थितीज ऊर्जेवरती ज्या वेळेस स्ट्रायकरच्या माध्यमातून गतिज ऊर्जा त्या ठिकाणी काय होतं, त्या सोंगटीला प्राप्त होतो, त्यामुळे सोंगटी सुद्धा काय होतात, गतिमान होतात. तर गतिज ऊर्जेची व्याख्या आपल्याला सांगायचं असेल तर आपण काय सांगू शकतो, गतिज ऊर्जेची व्याख्या जर सांगायचं असेल निश्चितच, तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे त्या पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस, म्हणजे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे त्या पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे आपण म्हणतो. आणि गतिज ऊर्जेचे जे काही समीकरण आहे केई म्हणजेच कायनेटिक एनर्जी, यालाच आपण मराठीमध्ये गतिज ऊर्जा म्हणतो. केई बरोबर 1/2 एम गुणिले व्ही चा वर्ग. म्हणजे एम म्हणजे या ठिकाणी काय तर वस्तुमान आणि व्ही म्हणजे काय, वेग, व्हेलॉसिटी, त्याचा वर्ग. म्हणजेच काय तर केई बरोबर 1/2 एम व्ही चा वर्ग. आता गतिज ऊर्जा आपण पाहिलं की पुन्हा एकदा आपण पाहूया गतिज ऊर्जेमध्ये काय, तर गतिज ऊर्जा म्हणजे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे, कोणत्याही पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे त्या पदार्थास जी ऊर्जा मिळते, प्राप्त होते, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, गतिज ऊर्जा असे म्हणणार आहोत. तर आता गतिज ऊर्जेचे समीकरण आपण समजून घेऊया. गतिज ऊर्जेचे जे समीकरण आपल्याला प्राप्त झालं केई बरोबर 1/2 एम व्ही चा वर्ग, तो कशा पद्धतीने प्राप्त झाला हे आपण थोडक्यात समजून घेऊया. समजा एम वस्तुमानाची एक स्थिर वस्तू आहे, कोणत्याही एक स्थिर वस्तू, आणि त्याचं वस्तुमान आहे एम. एम म्हणजे मास, मास म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण, वस्तुमान. आणि त्यावरती लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली, म्हणजे बाह्य बल आपण त्या ठिकाणी लावल्यानंतर ती गतिमान झाली. याचा अर्थ काय, एखादी कार थांबलेली समजा, त्यात तो कार बंद पडलेला आहे, मग त्यावेळेस आपण काय करतो, धक्का देत असतो कारला गतिमान होण्यासाठी. मग धक्का देणे याचाच अर्थ काय, बाह्य बल लावणे. बाह्य बल लावल्यामुळे तो कार काय झाला, त्या ठिकाणी गतिमान झाला. आणि यू हा तिचा आरंभिक वेग आहे. आरंभिक वेग असल्यामुळे या ठिकाणी आरंभिक वेग काय घेतो, 0, म्हणजे यू बरोबर 0 आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्या वस्तूवर एफ इतके बल लावल्याने त्या वस्तू त्वरण, या ठिकाणी एक्सेलरेशन, ए म्हणजे त्वरण निर्माण झाले व टी कालावधीनंतर, म्हणजे टी म्हणजे याचा अर्थ टाइम, वेळ, या कालावधीनंतर तिचा अंतिम वेग व्ही झाला. अंतिम वेग या ठिकाणी काय होणार आहे, व्हेलॉसिटी व्ही होणार आहे. या कालावधीत तिचे झालेले विस्थापन एस इतका झाला. आता विस्थापन म्हटल्यानंतर आपण गतीचे नियम या पाठामध्ये, पहिल्या प्रकरणामध्ये विस्थापन कसं होतं या बाबतीत आपण सविस्तर शिकलेलो आहोत. तर या कालावधीत तिचे झालेले विस्थापन एस आहे, म्हणून वस्तूवर झालेले कार्य. आता कार्य म्हणजेच काय, कार्य म्हणजे या ठिकाणी बल गुणिले विस्थापन, म्हणजे बल आणि विस्थापन हे दोन्ही मिळून या ठिकाणी काय घडतं, कार्य घडतं. म्हणजे डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. डब्ल्यू या ठिकाणी काय असेल तर कार्य असेल, वर्क, आणि एफ काय आहे तर फोर्स, या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत, बल, आणि एस म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट,
ज्याला आपण विस्थापन असे म्हणणार आहोत. म्हणजेच W बरोबर F गुणिले S. आता न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार आपल्याला कल्पना असेलच की फोर्स म्हणजेच काय आहे, तर त्वरण आणि वस्तुमान या दोन्हींचा गुणाकार म्हणजेच काय आहे, तर बल आहे. F बरोबर M गुणिले A. याला समीकरण क्रमांक आपण 1 म्हणणार आहोत. न्यूटनचे गतिविषयक दुसरे समीकरणावरून हे आपल्याला मिळाले. मग यानंतर न्यूटनचे गतिविषयक दुसरे समीकरण S बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. आता या ठिकाणी काय, तर न्यूटनचे गतिविषयक दुसरे समीकरण आहे. दुसरं समीकरण काय आहे, तर S बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग किंवा at वर्ग. परंतु आरंभिक वेळ या ठिकाणी आपण सुरुवातीलाच घेतलेले की 0 घेणार आहोत. मग आरंभीचा जर वेग म्हणजे u बरोबर जर 0 घेतल्यानंतर मग काय मिळेल आपल्याला, काय प्राप्त होईल, S बरोबर 0 अधिक 1/2 at चा वर्ग. म्हणजे u हा ठिकाणी 0 झाल्यामुळे गुणाकार t आहे. मग दोन्ही पद काय होणार या ठिकाणी 0 होणार आहे. म्हणजे तो 0 झाल्यामुळे तो पद नाहीच होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याची किंमत नाहीच होणार आहे. म्हणजेच S बरोबर 1/2 at वर्ग. याला आपण समीकरण 2 म्हणणार आहोत. आता समीकरण 1 आणि 2 पाहिल्यानंतर आपल्याला निश्चितच लक्षात येईल समीकरण 1 आणि 2 वरून मग कार्याची किंमत काय मिळणार आहे. समीकरण 1 आणि 2 हे दोन्ही किंमत आपण W बरोबर F गुणिले S यामध्ये ठेवणार आहोत. म्हणजेच काय, तर W बरोबर M गुणिले 1/2 at वर्ग. समीकरण 1 आणि 2 वरून हे दोन्ही घटक आपल्याला प्राप्त झाले. समीकरण 1 आणि 2 वरून ज्यानंतर आपल्याला W बरोबर 1/2 M संपूर्ण कंसामध्ये at कंसपूर्ण कंसाचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी 2 a आहेत, एक्सेलरेशन 1 गुणिले a चा वर्ग होणार आहे. त्यामुळे W बरोबर 1/2 M at चा वर्ग. याला समीकरण आपण 3 म्हणणार आहोत. समीकरण 3 आता न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून न्यूटनचा गतिविषयक जो पहिलं समीकरण आपल्याला मिळतोय तो V बरोबर U अधिक at. V बरोबर वेलोसिटी वेग बरोबर U म्हणजे आरंभीचा वेग असणार आहे प्लस a आणि t. a म्हणजे त्वरण असणार आहे आणि t म्हणजे टाइम, म्हणजे त्याला आपण वेळ किंवा काळ म्हणणार आहोत. म्हणून v बरोबर आता या ठिकाणी पुन्हा आरंभीचा वेग 0च होणार आहे. मग त्यामुळे v बरोबर 0 अधिक at म्हणजे या ठिकाणी फक्त काय राहणार आहे, v बरोबर at. परंतु आपल्याला समीकरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला पहिल्यांदा लक्षात येईल की at चा वर्ग घेतलेला आहे. म्हणून या संपूर्ण पदाचा आपण काय करणार आहोत, वर्ग करणार आहोत. मग वर्ग केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, v वर्ग बरोबर at संपूर्ण at चा वर्ग. समीकरण आपण 4 म्हणणार आहोत. मग समीकरण 4 ची किंमत समीकरण कशामध्ये ठेवायचं आहे, 3 मध्ये ठेवायचं आहे. म्हणजेच काय होईल, समीकरण 3 मध्ये ठेवल्यानंतर 3 च्या ठिकाणी जे at चा वर्ग आहे त्या ठिकाणी तो लोप पावेल आणि त्या ठिकाणी आपण v चा वर्ग ठेवणार आहोत. म्हणजेच काय मिळेल आपल्याला नवीन समीकरण W बरोबर 1/2 mv चा वर्ग. याला आपण समीकरण 3 वरून आणि 4 वरून प्राप्त झालंय असं पण म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर W म्हणजे काय, तर W म्हणजे कार्य जे आपण काम करतो त्याला आपण कार्य म्हणणार आहोत. म्हणजे कार्य बरोबर 1/2 mv चा वर्ग. म्हणूनच याला आपण म्हणणार आहोत की वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजे कोणत्याही वस्तूने प्राप्त केलेली गतिज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय. कारण कार्य झाल्यामुळेच ती वस्तू गतिमान झाली, म्हणून या ठिकाणी आपण म्हणतो गतिज ऊर्जा. मग के बरोबर कायनेटिक एनर्जी बरोबर W म्हणजेच या ठिकाणी असणार आहे कार्य. के बरोबर 1/2 mv चा वर्ग. मग आपल्याला या ठिकाणी समीकरण प्राप्त होईल गतिज ऊर्जेचे समीकरण के बरोबर 1/2 mv चा वर्ग. तर आता त्यानंतर आपण गतिज ऊर्जेच्या समीकरणानंतर स्थितीज ऊर्जा पाहणार आहोत. स्थितीज ऊर्जा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण उदाहरण बघणार आहोत. स्थितीज ऊर्जेचे उदाहरण असेल की या ठिकाणी एक व्यक्ती आपण शेजारच्या चित्रामध्ये दिसतोय. तो व्यक्ती या ठिकाणी धनुष्य बाण धरलेला आहे आणि धनुष्याला या ठिकाणी तो ताणलेल्या अवस्थेत उभा आहे. तर या उदाहरणाचा घटक आपल्याला समजून घ्यायचं आहे की या उदाहरणामध्ये ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला. आता ताणलेल्या अवस्थेतून बाण सोडला. आता सोडण्यास ज्यावेळेस आपण बाण सोडतो तो गतिमान होतो, परंतु ती स्थिती निर्माण करण्यासाठी या ठिकाणी ताण निर्माण करावा लागतो. त्या धनुष्यामध्ये जी ताणलेली स्थिती आहे, जे स्थिती दर्शवलेली आहे, त्या स्थितीमुळे ती काय होतं, धनुष्यबाण
स्थितीज ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होतो आणि स्थितीज ऊर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याचं रूपांतर गतीज ऊर्जामध्ये करता येतो. म्हणजे त्या स्थितीमुळे त्याच्यामध्ये ते जे घटक प्राप्त होतो त्यालाच आपण म्हणतो ताणलेली स्थिती. ताणलेल्या धनुष्यातून बाण या ठिकाणी सोडला. आणि दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत. एक स्प्रिंग आहे, ती स्प्रिंग काय केलेलं आपण दाबलेले, प्रेस केलेले आणि आपल्याला माहिती कल्पना असेलच स्प्रिंग सोडल्यानंतर पुन्हा ते मूळ अवस्थेमध्ये किंवा मूळ ठिकाणी तो पुन्हा त्याला अवस्था प्राप्त होतो. तर आता दाबलेली जी स्प्रिंग आहे, दाबलेले प्रेस केलेले, म्हणजे दाबलेली स्थिती आहे, या दाबलेली स्प्रिंगमुळे त्याच्यामध्ये काय होणार, स्थितीज ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणजे यावरूनच आपण व्याख्या सांगू शकणार आहोत की स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये पोटेन्शियल एनर्जी असे म्हणणार आहोत. पोटेन्शियल एनर्जी. तर पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे, आता आपण यापूर्वीच्या दोन्ही उदाहरणामध्ये पाहिलं की स्थिती, पहिल्या स्थितीमध्ये आपण बघितलं की धनुष्यबाण त्यांनी ताणलेलं आहे आणि दुसऱ्या स्थितीमध्ये सुद्धा काय केलेले, स्प्रिंग दाबून ठेवलेले, प्रेस करून ठेवलेले. म्हणजे पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे अथवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते, जी ऊर्जा त्यामध्ये सामावलेली असते तिला काय म्हणणार आहोत आपण, स्थितीज ऊर्जा असे म्हणणार आहोत, स्थितीज ऊर्जा असे म्हणणार आहोत. मग स्थितीज ऊर्जा आपण काय म्हणणार आहोत, या ठिकाणी समीकरण असेल की पी पोटेन्शियल एनर्जी बरोबर एम गुणिले जी गुणिले एच. या ठिकाणी एम म्हणजे वस्तुमान, जी म्हणजे गुरुत्व त्वरण आणि त्यानंतर एच म्हणजे हाईट, त्याला आपण उंची असे म्हणणार आहोत. तर स्थितीज ऊर्जेची व्याख्या काय आहे तर पुन्हा एकदा पाहूया. पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. आता आपण स्थितीज ऊर्जेचे समीकरण पाहणार आहोत. स्थितीज ऊर्जेचे समीकरण बघण्यासाठी एम एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, एम म्हणजे वस्तुमान, मास, आपण इंग्रजीमध्ये त्याला मास म्हणणार आहोत. एम एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, पृथ्वीचा पृष्ठभाग ज्याला आपण क्षितिज समांतर म्हणतो, पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची वर उंची आकाशाच्या दिशेने जायचं आहे, एच एवढ्या उंचीवर नेण्यासाठी एम आणि जी एवढ्या बलाचा आपल्याला वापर करायला होतो. कारण या ठिकाणी एम म्हणजे वस्तुमान, तो वस्तू आपण काहीतरी घेऊन जातो वरती, म्हणजे तो वस्तुमान असणारच आहे. जी म्हणजे काय, गुरुत्व त्वरण. गुरुत्व त्वरणाच्या म्हणजे गुरुत्व जो आकर्षण असतो, गुरुत्व आकर्षण, त्या बलाच्या विरुद्ध बल या ठिकाणी कार्य करणं, म्हणजे एम जी एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. विरुद्ध दिशेने आपल्याला कार्य करावं लागतं. आपल्याला कल्पना असेल की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरच्या दिशेने जात असताना गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला कार्य करावा लागतो. यावेळी घडून आलेले कार्य पुढील प्रमाणे काढता येईल. काय तर कार्याचं सूत्र आपण पाठीमागे पाहिलेलं आहे की कार्य बरोबर काय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये सुद्धा घेतलेलं होतं, डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. एफ म्हणजे बल आणि एस म्हणजे विस्थापन, डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी काय, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. मग कार्य म्हणजे काय तर डब्ल्यू आणि बल या ठिकाणी घेणार आहोत, आता सांगितल्याप्रमाणे एम जी इतका बल आपण घेणार आहोत आणि विस्थापन या ठिकाणी घेणार आहोत उंची, कारण वरच्या दिशेने आपण या ठिकाणी जाणार आहोत, म्हणून विस्थापन या ठिकाणी काय घेणार आहोत, एच. म्हणजेच काय होईल तर डब्ल्यू बरोबर एम गुणले जी गुणले एच, म्हणजे एम जी एच, या तिन्ही मध्ये गुणाकार चिन्ह असतो, लक्षात ठेवायचं आहे की डब्ल्यू बरोबर एम गुणले जी गुणले एच. मग विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा, म्हणजे त्या ठिकाणी विस्थापनामुळे त्या वस्तूमध्ये जी ऊर्जा सामावलेली असते तिलाच आपण काय म्हणणार आहोत, स्थितीज ऊर्जा. मग स्थितीज ऊर्जेचं जे समीकरण आपल्याला प्राप्त होतं, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पी बरोबर एम गुणले जी गुणले एच, किंवा आपण पीच्या ऐवजी कार्य सुद्धा घडलं असं म्हणू शकतो. म्हणूनच या ठिकाणी कंसामध्ये दाखवलेलं आहे की डब्ल्यू बरोबर पी आणि ई. पी बरोबर म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. हे झालं स्थितीज ऊर्जेचे समीकरण. आता आपण यानंतर ऊर्जेचे रूपांतर बघणार आहोत की ऊर्जेचे रूपांतरण होत असताना काय घडतं, किंवा ऊर्जा एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर होतो का, होय निश्चितच आपण बघणार आहोत. आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे घटक वापरतो ज्यामध्ये ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला काय करता येतो, रूपांतरण करता येतं. आपल्याला प्रत्येकाला कल्पना असेलच की प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही असेल किंवा फॅन असेल, बल्ब असेल, हे लावत असताना आपण काय करतो, विद्युत त्या ठिकाणी बटन स्विच ऑन करतो. स्विच ऑन केल्यानंतर टीव्ही त्या ठिकाणी काय होतं, दिसायला सुरुवात होतं. मग टीव्ही मधून फक्त काय होतं, प्रकाश ऊर्जेच येतं का, नाही, तर प्रकाश ऊर्जा असेल किंवा ध्वनी ऊर्जा असेल, या सगळ्या गोष्टी, कधी कधी आपण खूप वेळ चालवल्यामुळे टीव्ही गरम सुद्धा होतं, म्हणजे उष्णता ऊर्जा सुद्धा निर्माण होत असेल. आपण घरी फॅन लावतो, पंखे लावतो, पंखे लावल्यानंतर काय होतं,
तर पंख्यामध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर या ठिकाणी काय घडतं, कशामध्ये घडतं, तर यांत्रिक ऊर्जेमध्ये, म्हणजे तो फॅन काय होतो, फिरायला सुरुवात होतो. तसं एक उदाहरण आपण पाहूया या ठिकाणी. उदाहरणार्थ दिवाळीमध्ये आपण सर्वांनी काय करतो, फटाके उडवतो. आपल्या कल्पना असेलच की दिवाळीमध्ये फटाके उडवल्यानंतर किंवा फटाके उडवल्यावर त्यातील जी रासायनिक ऊर्जा असतं, त्यामध्ये जी दारू भरलेलं असतं, त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेमध्ये, म्हणजे आवाज होतो मोठासा असा ध्वनी ऊर्जेमध्ये, प्रकाश ऊर्जेमध्ये, म्हणजे आपल्याला आपली कल्पना असेलच की त्या ठिकाणी उडल्यानंतर मोठा प्रकाश दिसतो आपल्याला. त्यानंतर उष्णता, त्यापासून हीट म्हणजे उष्णता सुद्धा निर्माण होतं. उष्णता या ऊर्जेमध्ये काय होतं, रूपांतर होतं. मग ऊर्जा रूपांतरणाचा जो आपण घटक समजून घेण्यापूर्वी आपण पाहणार आहोत, या ठिकाणी ऊर्जा रूपांतरण होत असताना प्रामुख्याने विद्युत ऊर्जेशी आपण बघणार आहोत. विद्युत ऊर्जेमध्ये आता या ठिकाणी काय घडतं की विद्युत ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये करत असताना तापकच्या माध्यमातून उष्णता ऊर्जा आपण निर्माण करू शकतो. तापक म्हणजे काय, हीटर. आपण घरी हीटरच्या माध्यमातून पाणी गरम करतो, तापवतो. मग त्यापासून काय होतं, विद्युत ऊर्जेपासून उष्णता ऊर्जा आपल्याला प्राप्त होतो. मग उष्णता ऊर्जेचं पुन्हा त्या ठिकाणी ताप युग्म, त्याच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतो, पुन्हा विद्युत ऊर्जा मिळवता येतो, म्हणजे ऊर्जेचं रूपांतरण आपल्याला करता येतं. तसेच विद्युत ऊर्जेचं रूपांतरण आपण ध्वनी ऊर्जामध्ये रूपांतर करता येतो. हे रूपांतर करत असताना त्या माध्यमातून ध्वनिवर्धकच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, ध्वनी ऊर्जा निर्माण करू शकतो. मग ध्वनी म्हणजेच ध्वनिवर्धक म्हणजेच काय, तर लाऊड स्पीकर, एखादा स्पीकर, याच्या माध्यमातून काय ध्वनी ऊर्जा निर्माण करू शकतो. आणि ध्वनी ऊर्जेचं पुन्हा रूपांतरण सूक्ष्म श्रवणी, म्हणजे ज्याला आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून म्हणतो. आता मी तुम्हाला बोलतोय तर त्या ध्वनी ऊर्जेचं रूपांतर मायक्रोफोनच्या माध्यमातून विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि पुन्हा तुमच्यापर्यंत येईपर्यंत आवाज त्या विद्युत ऊर्जेचं रूपांतर पुन्हा या ठिकाणी काय होतं, ध्वनिवर्धकच्या माध्यमातून तुम्हाला तो आवाज ऐकू येतोय. आता मी जे बोलतोय तर या ठिकाणी हे क्रिया घडत आहे, तर सूक्ष्म श्रवणी, ज्याला आपण मायक्रोफोन म्हणणार आहोत, मायक्रोफोनच्या माध्यमातून तुम्हाला तो आवाज पुन्हा ध्वनिवर्धकच्या सहाय्याने तुम्ही ऐकू शकता. तर विद्युत ऊर्जेचं रूपांतर आता बघितलं की फटाके उडवल्यानंतर काय घडतं, तर रासायनिक ऊर्जा आपल्याला प्राप्त होतो. रासायनिक ऊर्जा या ठिकाणी घडत असतं. त्या ठिकाणी दुय्यम गटाच्या माध्यमातून रासायनिक ऊर्जा निर्माण करू शकतो. पुन्हा त्यापासून आपण प्राथमिक गटाच्या माध्यमातून विद्युत ऊर्जा मिळवू शकतो. तसेच विद्युत ऊर्जेच्या माध्यमातून घरामध्ये आपण एखादा बल्ब लावल्यानंतर त्या विद्युत दिवेमार्फत, त्या विद्युत बल्ब मार्फत प्रकाश ऊर्जा निर्माण करू शकतो, रूपांतर करू शकतो. त्या प्रकाश ऊर्जेचं पुन्हा प्रकाशीय घट किंवा सौर घटाच्या माध्यमातून विद्युत ऊर्जा आपल्याला पुन्हा काय करता येतो, निर्माण करता येतो. तसेच यांत्रिक ऊर्जा, आपण यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार पाहिले, गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा. ज्या वेळेस फॅन स्थिर असतं म्हणजे ती स्थितीज ऊर्जा निश्चितच असेल त्याच्यामध्ये, आणि फॅन फिरल्यानंतर काय होतं, स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जामध्ये होतं. मग हे तयार करण्यासाठी आपण जनित्राच्या माध्यमातून काय होतं, यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जा, म्हणजे जनित्र म्हणजे जनरेटर, आणि विद्युत ऊर्जेचे रूपांतर जर यांत्रिक ऊर्जामध्ये करायचं असेल तर इंजिन किंवा पंखा. आता या ठिकाणी पंखा फिरतोय म्हणजे त्याच्यामध्ये मोटर बसवलेले, इंजिन बसवले, त्या माध्यमातूनच या ठिकाणी काय होतं, फॅन फिरतोय, म्हणजे विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करतो. आणि यांत्रिक ऊर्जा साठवून आपण काय करतो, जनरेटरच्या माध्यमातून. ज्यावेळेस आपल्या घरी समजा लाईट किंवा लाईट दिवा वगैरे गेल्यानंतर मग काय करू शकतो, त्या जनरेटरच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, विद्युत ऊर्जा पुन्हा निर्माण करू शकतो. हे झालं ऊर्जा रूपांतरण. म्हणजे ऊर्जेचं काय करू शकतो आपण, एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये काय करू शकतो, रूपांतरण करू शकतो. त्यानंतर आज आपण बघणार आहोत की ऊर्जा अक्षयतेचा नियम. आता या शब्दामध्येच अर्थ आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम. ऊर्जा अक्षय म्हणजे निसर्गामध्ये अक्षय ऊर्जा काय आहे, तर सदैव अक्षय राहत असतं. मग त्याची व्याख्या काय, तर ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, परंतु तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण करता येतो. आता आपण पाहिलं की ऊर्जेचं एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण करता येतो, हे आपण पाहिलेलं आहे. म्हणूनच तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण करता येतं. तथापि विश्वातील, या संपूर्ण विश्वातील, या पृथ्वीच्या जे पृष्ठभागावर आपण आहोत, या पृथ्वीच्या संपूर्ण या विश्वामध्ये एकूण ऊर्जा सदैव काय राहतं, अक्षय राहतं, म्हणजे चिरंजीव राहतं. कधीही नष्ट होणारं काय म्हणतो आपण त्याला, ऊर्जा आहे असं आपण म्हणतो. म्हणून ऊर्जा अक्षयतेचा नियम पुन्हा एकदा पाहूया. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, परंतु तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा सदैव अक्षय राहते. त्यानंतर त्या
ऊर्जा अक्षयतेचा नियम याचा पडताळा आपण घेणार आहोत. यासाठी एक सिंपल आपण साधा प्रयोग करू शकतो घरच्या घरी. त्यासाठी एक दोरं घ्यायचंय आणि दोरं एक समांतर कुठेतरी आपण काय करतो, दोन टोकं काय करायचंय, बांधून घ्यायचंय. दोरा साधारणपणे आपण एक दोरा घेऊन अतिशय समांतर ठेवायचंय. समांतर ठेवून दोन एका साईजचे किंवा एक सारखे दोन नट घ्यायचे. आपण नट बोल्ट जे वापरतो ते नट घ्यायचंय आणि त्यानंतर दोन्ही दोरींची लांबी सारख्याच मापाचे घ्यायचे. सारख्याच मापाचे घेऊन ते दोन्ही दोरा या ठिकाणी अशा पद्धतीने बांधायचंय पहा की एक दोरा आधारकाला क्षितिज समांतर या ठिकाणी ठेवायचंय आणि तयार केले दोन्ही दोलक, म्हणजे आपण याला डोलक म्हणणार आहोत मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पेंडुलम म्हणणार आहोत. तर जो दोलक तयार होणार आहे क्षितिज समांतर दोऱ्यास असे बांधायचे आहेत की जे पुरेसे आंदोलित, म्हणजे या ठिकाणी ऑसिलेशन झाल्यानंतर, आंदोलित झाल्यानंतर, आंदोलित म्हणजे काय, हे आपण कधी कधी आपल्या घरामध्ये जुनं घड्याळ असतो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दोलक सतत आवाज येत असतं बघा, मग त्याला आपण म्हणणार आहोत दोलक, म्हणजे सतत काय होत असतं. किंवा घड्याळामध्ये आपल्याला काय असतं, जे सेकंड काटा असतो सतत फिरत असतो त्याला पण आपण काय होतो, ऑसिलेशन म्हणू शकतो. ते जे दोलक आहेत ते नट एकमेकांना स्पर्श करणार नाही अशा पुरेसं अंतर ठेवून त्या ठिकाणी बांधायचंय. दोन्हींचं अंतर सुद्धा त्या ठिकाणी पुरेसं असणं गरजेचं आहे. आता दोलकास दोलनं द्यायचंय, म्हणजे एका नट बोल्टला धरून किंवा एका दोलकाला धरून आपण दोलन द्यायचंय. दोलन दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या कृतीचे असं दिसून येईल की पहिल्या दोलकाची दोलन गती फक्त एकाच दोलकास म्हणतोय मी, एकाच दोलकास त्या ठिकाणी काय दोलनं द्यायचे, म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं, हलवायचंय. थोडंसं आपण थोडंसं हलवल्यानंतर किंवा दोलनं दिल्यानंतर त्याचं काय होणार आहे, दोलन गती हळूहळू त्याचं काय होणार आहे, सुरुवातीला जास्त असणार आहे, नंतर हळूहळू कमी कमी होत जाणार आहे. मग कमी कमी झाल्यानंतर आपल्या लक्षात असं येईल की त्याच वेळी स्थिर असलेला जो दुसरा दोलन असणार आहे, दुसरा दोलन त्या ठिकाणी हळूहळू तो काय होणार आहे, गतिमान होणार आहे. म्हणजे पहिलं हळूहळू स्थिर होत जाणार आहे आणि त्याच वेळेस दुसरं काय होणार आहे, हळूहळू गतिमान होत जाणार आहे. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात असं येईल की एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास या ठिकाणी प्राप्त होत असतं. मग हे समजून घेण्यासाठी आपण घरच्या घरी सिंपल आणि साधा प्रयोग करू शकतो. संयुक्त दोलक, त्यासाठी आपण नट बोल्टच्या सहाय्याने हे प्रयोग करून पाहू शकता. अतिशय सुंदर आहे पेंडुलम. आपण किंवा शाळेमध्ये आपण या ठिकाणी बघितलं असेल सिंपल पेंडुलमच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी काय तर सिसेस सोडल्यानंतर त्या दुसऱ्या बाजूनी सुद्धा सेम प्रकारात एकच त्या ठिकाणी होतं, दोलन निर्माण होतं. तसं आपण घरच्या घरी हे करून पाहू शकतो. याचा आपण पडताळा करून पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय काय शिकलेलं हे पाहिलं की ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा कशासाठी आवश्यकता असतं, की आपल्याला कल्पना असेलच कार्य करण्यासाठी मी बोलतोय, म्हणजे हे कार्य करण्यासाठी मला ऊर्जेची आवश्यकता भासणारच आहे. ऊर्जा म्हणजेच काय, तसेच ऊर्जेचे विविध प्रकार पाहिलं की ऊर्जा कशा पद्धती, यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा किंवा ध्वनी ऊर्जा, हे सर्व ऊर्जेचे विविध प्रकार आपण पाहिलेले आहेत. तसेच ऊर्जेचे विविध प्रकारामधीलच आपण यांत्रिक ऊर्जा पाहिलं की यांत्रिक ऊर्जामध्ये काय तर दोन प्रकारची ऊर्जा, आपण एक गतिज ऊर्जा आणि दुसरं स्थितीज ऊर्जा. गतिज ऊर्जा कशा पद्धतीने त्याचं समीकरण कशा पद्धतीने प्राप्त होतो, स्थितीज ऊर्जामध्ये समीकरण कशा पद्धतीने प्राप्त होतो हे पाहिलं. त्यानंतर ऊर्जेचे रूपांतरण करता येतोय का, होय निश्चितच ऊर्जेचं रूपांतरण आपल्याला विविध माध्यमामध्ये करता येतो, निर्माण करता येतो, ऊर्जेचं रूपांतरण करता येतो. तसेच ऊर्जा अक्षयतेचा आपण नियम पाहिलं, त्यासाठी संयुक्त दोलकच्या माध्यमातून पडताळाही घेऊन पाहिलं. तर आज आपण या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल, मी आशा करतोय की या गोष्टीचा उपयोग हा पाठ समजून घेण्यासाठी, कार्य आणि ऊर्जा समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त पडणार आहे. तर सर्वांना धन्यवाद, सर्व विद्यार्थ्यांचे आभार, धन्यवाद.